कारंजा लाड जिल्हा वाशिम या ठिकाणी आणि हे ऑफिस आहे पंचायत समितीचं आणि या ठिकाणी कारंजा तालुक्यामध्ये सर्व या ठिकाणी उपोषणाला बसले आहे. कशासाठी तर शासनानं यांना 3 ते 4 महिन्यापासून यांचा पगार दिलेला नाही आणि यांच्या मागे त्यांची मुलं पण आहेत, त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च आहे, त्यांच्या आरोग्याचा खर्च आहे, परत त्यांच्यासाठी जे काही व्यवहार दैनंदिन व्यवहार करावे लागतात त्यासाठी सुद्धा त्यांना पैशाची आवश्यकता आहे. आज आपलं मंत्रिमंडळातील लोक भरपूर पगार घेऊन आमदार खासदार भरपूर पगार घेतात, त्यांचा पगार कुठं जातो कोण काढतं त्यांना आपल्याला माहीत नाही, परंतु यांचा जे काही थोडक्यात पगार मिळत असतो काही 5-10 हजार रुपये काय पगार महिन्याचा पगार असतो तो सुद्धा 3 ते 4 महिन्यापासून त्यांना मिळालेला नाही. आणि त्याकरता हे सर्व आपल्या कारंजा तालुक्यामधील जे काही कर्मचारी आहे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे कर्मचारी आहे, यांच्यातर्फे या ठिकाणी हे उपोषणाला आज भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे स्वातंत्र्य मिळालं 1950ला आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आज 75 वर्ष होत आहे आणि एवढं स्वातंत्र्य मिळून सुद्धा आमचे हे कष्टकरी लोक आहेत, कामगार लोक आहेत, या कामगार लोकांना त्यांना पोट भरण्याकरता त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण आरोग्य हे बघण्याकरता पैशाची व्यवस्था सुद्धा या सरकारने दिलेली नाही. म्हणून आजच्या या चांगल्या दिवसात सुद्धा यांना आपला संघर्ष करावा लागतं, आपल्या कष्टासाठी आपल्या कष्टाचं फळ मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतं. आणि हे संघर्ष आजच्या या शुभदिनानिमित्त यांनी उपोषणाच्या मार्फत या ठिकाणी त्यांनी असा बंद केला की आपण उपोषणाला बसून आपली मागणी या सरकारने पूर्ण कराव्या. म्हणून कारंजा पंचायत समितीसमोर हे कामगार सेना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायतचे कामगार सेना या ठिकाणी बसलेले आहेत. तर त्यांना आपण यांना विचारू की तुमच्या काय समस्या आहे आणि सरकार तुमच्या समस्यांना का पुरावा देत नाही, त्यांना पगार देत नाही, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नाव सगळ्यांनी सांगून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे जे कर्मचारी या ठिकाणी आजच्या या 26 जानेवारीच्या दिवशी सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा पगार पूर्ण न मिळाल्यामुळे उपोषणाला बसले. त्यांचं जे निवेदन आहे आणि या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय साखरे सर या ठिकाणी त्यांचं निवेदन त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांचं निवेदन स्वीकारत आहे. बोल आपण त्यांच्याशी विचारू की त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होतील, तुम्ही त्यांचं जे कार्य आहे ते तुम्ही पूर्ण कराल का. त्या अनुषंगाने आपण त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण पंचायत समिती कार्यालयाचं पत्र जे आहे ते दिनांक 23 रोजी काढलेलं आहे. ते वरिष्ठ कार्यालय जिल्हा परिषदला अजून सादर व्हायचं आहे. त्या अनुषंगाने यांच्या आजच्या या प्राप्त होणाऱ्या मागण्यासंदर्भात आपण त्यामध्ये आणखी आवश्यक ती सुधारणा करून सर्व त्या कार्यालयीन दिवशी आपण त्या संदर्भात जिल्हा परिषदेला पत्र पाठवून या संदर्भात सर्व मागण्याचा पाठपुरावा करणार आहोत. तसेच येत्या ग्रामपंचायत अधिकारी यांची सभा माननीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार घेण्यात येईल आणि त्या सभेमध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ग्रामपंचायतनिहाय यांची माहिती घेऊन त्या संदर्भात प्रत्येक कर्मचाऱ्याचा कुठपर्यंत कोणता लाभ दिलेला आहे तो कोणता दिलेला नाही याची कर्मचारी निहाय आपण सर्व ताळमेळ घेऊन ग्रामपंचायत अधिकारी यांना त्या सभेमध्ये सर्व त्या बाबतीतल्या सूचना या ठिकाणी आपण देणार. क्या सर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांनी या साखरे सरांकडे त्यांचं निवेदन दिलं आहे आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता नक्कीच सहकार्य करू. परिवर्तन न्यूज 24 कॅमेरामन शेखराव चव्हाणसह हे गजानन वर्गड कारंजा.
गेले चालते मोठे बरेचसे गेले एकच विषय काऊन धरता आमच्यावाला कधी मी तुम्ही ते आता करायचं आम्हाला कधी अरे निगेटिव्हिटी कधीतरी बोला आमच्याविषयी जबाबदार पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या आम्ही तुम्ही म्हणता वसुली करा आम्ही केले नाही एकही कर्मचारी वसुली केली नाही याचा गुन्हेगार कोणता काना नाही करायचं केलं ते आम्ही तुम्ही खरा गुन्हा दाखल त्याच्यावर त्याच्या अंगावर पैसे खरा गुन्हा दाखल कोण पत्र काढता एरियस मध्ये जाता आता ही रक्कम कधी दिली हा पहिली गोष्ट तर एरियस संदर्भात समजून घ्या एरियस म्हणजे काय होता वाढीव पगाराचा फरक होता याची दादा अधिक एकाही तालुक्याने केले त्या दादाही लाख रुपये ग्रामपंचायतच्या अंगामध्ये त्या दादा आम्हाला बोलण्याचा त्या फार पडू नका आम्ही फक्त काहीच नाही म्हणतो मध्ये आम्हाला कोणाला काढू नका पण आमचं जे मानधन भेटे याची माहिती का वेळेवर 10 महिन्याचा एरियस आता ते 3 महिन्याचं वेतन साहेब 5व्या महिन्याचं पत्र आहे ने याच्यावर ओशी आहे ने काऊन नाही बोलणार म्हणून आम्हाला कळलं का आमच्याला गेले चालते मोठे बरेचसे गेले एकच विषय काऊन धरता आमच्यावाला कधी मी तुम्ही ते आता करायचं आम्हाला कधी अरे निगेटिव्हिटी कधीतरी बोला आमच्याविषयी जबाबदार पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या आम्ही तुम्ही म्हणता वसुली करा आम्ही केले नाही एकही कर्मचारी वसुली केली नाही याचा गुन्हेगार कोणता काना नाही करायचं केलं ते आम्ही तुम्ही खरा गुन्हा दाखल त्याच्यावर त्याच्या अंगावर पैसे खरा गुन्हा दाखल कोण पत्र काढता एरियस मध्ये जाता आता ही रक्कम कधी दिली हा पहिली गोष्ट तर एरियस संदर्भात समजून घ्या एरियस म्हणजे काय होता वाढीव पगाराचा फरक होता याची दादा अधिक एकाही तालुक्याने केले त्या दादाही लाख रुपये ग्रामपंचायतच्या अंगामध्ये दादा आम्हाला बोलण्याचा त्या फार पडू नका आम्ही फक्त काहीच नाही म्हणतो मध्ये आम्हाला कोणाला काढू नका पण आमचं जे मानधन भेटे याची माहिती का वेळेवर 10 महिन्याचा एरियस आता ते 3 महिन्याचं वेतन साहेब 5व्या महिन्याचं पत्र आहे ने याच्यावर ओशी आहे ने काऊन नाही बोलणार म्हणून आम्हाला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे जे कर्मचारी या ठिकाणी आजच्या या 26 जानेवारीच्या दिवशी सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा पगार पूर्ण न मिळाल्यामुळे उपोषणाला बसले त्यांचं जे निवेदन आहे आणि या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय साखरे सर या ठिकाणी त्यांचं निवेदन त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांचं निवेदन स्वीकारत आहे बोल आपण त्यांच्याशी विचारू की त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होतील तुम्ही त्यांचं जे कार्य आहे ते तुम्ही पूर्ण कराल का या अनुषंगाने आपण त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण पंचायत समिती कार्यालयाचं पत्र जे आहे ते दिनांक 23 रोजी काढलेलं आहे ते वरिष्ठ कार्यालय जिल्हा परिषदला अजून सादर व्हायचं आहे त्या अनुषंगाने यांच्या आजच्या या प्राप्त होणाऱ्या मागण्यासंदर्भात आपण त्यामध्ये आणखी आवश्यक ती सुधारणा करून सर्व उद्या कार्यालयीन दिवशी आपण त्या संदर्भात जिल्हा परिषदेला पत्र पाठवून त्या संदर्भात सर्व मागण्याचा पाठपुरावा करणार आहोत तसेच येत्या ग्रामपंचायत अधिकारी यांची सभा माननीय दत्तप्रभू यांच्या सूचनेनुसार घेण्यात येईल आणि त्या सभेमध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ग्रामपंचायतनिहाय यांची माहिती घेऊन त्या संदर्भात प्रत्येक कर्मचाऱ्याचा कुठपर्यंत कोणता लाभ दिलेला आहे तो कोणता दिलेला नाही याची कर्मचारी निहाय आपण सर्व ताळमेळ घेऊन ग्रामपंचायत अधिकारी यांना त्या सभेमध्ये सर्व त्या बाबतीतल्या सूचना या ठिकाणी आपण देणार क्या सर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार संघाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांनी या साखरे सरांकडे त्यांचं निवेदन दिलं आहे आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता नक्कीच सहकार्य करू परिवर्तन न्यूज 24 कॅमेरामॅन शेषराव चव्हाणसह मी गजानन बर्गड कारंजा